पुणे पुढच्या घडामोडीकडे स्पाइसजेट विमानाची मोठी दुर्घटना टळल्यानंतर अखेर 2 तासांनंतर मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्टी सुरू करण्यात आली। विमानाचं लँडिंग करण्यासाठी आवश्यक असणारं एक चाक हवेतच निखळून पडल्यानं रनवे बंद करण्यात आला होता। कांडला ते मुंबई विमानातील जवळपास 75 प्रवासी सुखरूप आहेत। दोन दृश्य आपण पाहतोय। उड्डाणावेळीच विमानाचं चाक निखळलं होतं। चाक निखळल्यानंतर सुद्धा इमर्जन्सी लँडिंग विमानाचं झालं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या विमानातील सर्व प्रवासी सुखरूप आहेत। आणि आता पुन्हा एकदा हे रनवे सुरू करण्यात आलेला आहे। मुंबई विमानतळावरची उड्डाणं आता पुन्हा एकदा सुरू झाली आहेत। या ठिकाणचा हा रनवे पुन्हा एकदा वापरासाठी सुरुवात करण्यात आला। तर कांडला विमानतळावरची ही दृश्य एकीकडे टीव्ही स्क्रीनवर डावीकडची उड्डाणावेळीच विमानाचं चाक हवेतच निखळलं। कांडला विमानतळावरचं एकीकडे टीव्ही स्क्रीनवरचं हे दृश्य, दुसरीकडे चाक निखळल्यानंतर सुद्धा मुंबईत इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं त्यावेळेसची हे दृश्य। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या विमानातले सर्व प्रवासी सुखरूप आहेत। दोन दृश्य आपण पाहतोय।